आज संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाचं लक्ष लागू नये ते थेटपणे अयोध्येकडे आणि अयोध्येमध्ये न्यूज 18 लोकमतची टीम देखील या क्षणी शरयू तीरावर जाऊन पोहोचलेली आहे। कारण थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस शरयू तीरी महाआरती करणार आहेत। महाआरतीच्या पार्श्वभूमीवर शरयू तीरावर जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। शरयू घाटावरती शिवसैनिकांनी देखील मोठी गर्दी केली आहे। लक्ष्मण किल्ल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महंतांकडून धनुष्यबाण आणि गदा भेट देण्यात आली आहे। दरम्यान यानंतर मुख्यमंत्री शिंदे शरयू तीराकडे रवाना झालेले असून अगदी थोड्याच वेळामध्ये ते शरयू तीरावरती पोहोचतील आणि त्या ठिकाणी महाआरती आयोजित करण्यात आलेली आहे। महाआरतीची संपूर्ण तयारी झाल्याचं न्यूज 18 लोकमतच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण यावेळेला पाहतोय। आमचा कॅमेरा त्या ठिकाणी जाऊन पोहोचला आणि त्यातून ही दृश्य आम्ही कैद केलेली आहे। तर शरयू तीरावरती सुरू होणाऱ्या महाआरतीसाठी सज्ज झालेलं आहे संपूर्ण व्यासपीठ आहे आणि त्या ठिकाणी जलपूजन केल्यानंतर शरयू तीरावरती ही महाआरती पार पडणार आहे। आणि याच संदर्भामध्ये न्यूज 18ची टीम म्हणजेच आमचे प्रतिनिधी उदय जाधव आणि लक्ष्मण घाटोळ हे दोघेही शरयू तीरावरती दाखल झालेले आहेत। त्यांच्याकडून या क्षणाचे आपण अपडेट्स घेणार आहोत। तर सुरुवात करूयात उदय आपल्यापासून। उदय, एका बाजूला आपले प्रतिनिधी जे आहेत ते थेटपणे शरयू तीरावरती आहेत आणि तीरावरून आपल्याला काही दृश्य दाखवत आहेत। तर ज्या ठिकाणी हे जलपूजन पार पडणार आहे त्या ठिकाणी तुम्ही देखील त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं दिसतंय। काय सांगाल, ही संपूर्ण तयारी झालेली आहे? आणखी किती क्षण वाट पाहायची आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दाखल होण्यासाठी? उदय, शरयू नदीच्या घाटांवरती अयोध्येमध्ये आता महाआरतीला सुरुवात होते आणि महाआरतीसाठी येणार आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। आपण माझ्या मागे पाहू शकतो कशा प्रकारे सजावट करण्यात आलेली आहे। घाटावरती विशेष व्यासपीठ जे ते इथे बनवण्यात आलेलं आहे आणि जोरदार जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। शरयू नदी घाटावरील जे साधू संत महंत आहेत ते सर्व इथे आलेले आहेत। शिवसेनेचे खासदार असतील, आमदार असतील, मंत्रीगण असतील, हे देखील इथे आलेले आपण समोर पाहू शकतो। मुख्य महंत जे आहे ते आरतीची पूर्वतयारी आता इथे करून घेत आहेत। मोठ्या प्रमाणात जे महाआरतीचं आयोजन जे आहे ते केलेलं आहे आणि समोरच्या बाजूला जर आपण पाहिलं महाआरतीच्या समोर आपल्याला घाटाच्या समोर आपल्याला शरयू नदी आपल्याला दिसते आहे आणि या शरयू नदीमध्ये मोठ्या संख्येने बोटी देखील इथे पाहायला मिळतात आणि बोटीमध्ये देखील स्थानिक अयोध्यावासी जे इथे मोठ्या संख्येने आहेत आणि या संपूर्ण महाआरतीमध्ये हे सर्वजण अयोध्यावासी देखील सहभागी होणार आहेत। या घाटावरती वरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर स्थानिक रहिवासी जे आहेत ते आलेले आहेत। त्याचबरोबर मुंबई, पुणे, नाशिक असेल, ठाणे असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसैनिक इथे मोठ्या संख्येने इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात। पुढच्या काही क्षणांमध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इथे दाखल होतील आणि त्यानंतर महाआरतीला सुरुवात होईल। एक जय्यत आणि भव्य दिव्य अशी तयारी जी आहे शरयू नदीच्या किनारी घाटांवरती केलेली आपल्याला इथे पाहायला मिळते। महाआरतीचा हा भव्य दिव्य सोहळा आपण लाईव्ह दाखवणार आहोत आणि अतिशय सुसज्ज आणि जोरदार तयारी जी आहे शिवसेनेकडे करण्यात आलेली आहे। याआधी देखील शिवसेनेकडनं अयोध्या दौरा करण्यात आला होता, मात्र या दौऱ्याच्या वेळेला जे काय महाआरतीचं एकूणच नियोजन करण्यात आलं होतं त्या नियोजनापेक्षा आजचं नियोजन जे आहे ते सगळ्यात मोठं आहे असं आपल्याला म्हणायला लागेल। कारण प्लॅटफॉर्म देखील मोठा आहे आणि त्याचबरोबर इथे मोठ्या संख्येने शिवसैनिक जे इथे आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। उदय, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल। न्यूज 18 लोकमतची टीम जशी यावेळेला अयोध्येमध्ये दाखल झालेली आणि शरयू तीरावरती विविध लावलेल्या आमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून तिथली सगळी दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवरती अतिशय एक्सक्लुझिव्ह अशी पाहणार आहोत। यावेळेला लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी शरयू तीरावरती आहेत। मात्र शरयू तीरावरती ज्या ठिकाणी ही महाआरती पार पडणार आहे तिथून थेटपणे न्यूज 18ची टीम या बोटीतून आपल्याला हे दृश्य त्या ठिकाणचं दाखवणार देखील आहे। उदय यांच्याकडे जाऊयात। उदय, शरयू तीरावरती पार पडणारी जी महाआरती आहे त्याचं एक वेगळं महत्त्व असतं आणि हिंदुत्वाचा जसा मुद्दा आता येत्या काळामध्ये वापरला जाणार आहे किंवा ज्या प्रकारे मतदारांना आवाहन केलं जाणार आहे त्या दृष्टीनं आजची महाआरती अतिशय महत्त्वाची आहे। तुमच्या कॅमेऱ्यातून टिपलेल्या या महाआरतीच्या तयारीची दृश्य कशी पोहोचवणार आहात उदय? आपण थेट दृश्य पाहतोय महाआरतीची पूर्वतयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। समोर महाआरतीसाठी ज्या मोठ्या समया लागतात त्या समयांमध्ये देखील आता देवभक्तीची आहे ती ठेवली जात आहे आणि एकूणच पूर्वतयारी तर जोरदार केलेलीच आहे आणि त्याचबरोबर महंतांनी देखील मंत्रपठण जे आहे ते सुरू केलेलं आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। आणि आपण समोरच्या बाजूला पाहिलं तर भाजपचे काही नेते आणि मंत्रीगण जे आहेत ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन
हे इथे दाखल झालेले आहेत महाआरतीसाठी। आज सकाळी आपण पाहिलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी आले होते। दोघांनी एकत्र म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी रामलल्लाचं दर्शन घेतलंच, त्यानंतर हनुमानगडीमध्ये हनुमानाचं देखील दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर इतर जे भाजपचे नेते आहेत, आमदार आहेत, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आज दिवसभर अयोध्या दौऱ्यामध्ये सहभागी झालेले आपल्याला इथे पाहायला मिळतात। आपण समोर पाहू शकतो की महाआरतीचं आयोजन करणारे जे महंत आहेत ते येणाऱ्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचं स्वतः स्वागत करताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। बरोबर. पुढच्या काही क्षणांमध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जे आगमन होत आहे आणि उदय, तुमचं लक्ष त्यानंतर अशाच प्रकारे या सर्व घडामोडींवरती असू द्या। लक्ष्मण यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाऊयात। लक्ष्मण, आपल्या सोबत असलेल्या कॅमेराच्या दृश्यांमधून हे विहंगम दृश्य जे आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवताय आणि संपूर्ण सज्ज झालेली तयारी आणि दिव्यांच्या लखलखाटामध्ये हा शरयू तीर जो आहे तो यावेळेला उजळून निघाल्याचं दिसतंय। काय आपल्या कॅमेऱ्यातून आपण दाखवणार आहात लक्ष्मण? विशाल, शरयू नदीचा तीरावरती महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यासाठी हा शरयू नदीचा तीर जो आहे तो कशा पद्धतीने सजवलेला आहे त्याची ही दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून स्क्रीनवर बघू शकतो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये फुलांची सजावट करण्यात आलेली आहे, त्याचबरोबर विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। या संपूर्ण स्टेजवरती भव्य अशा स्वरूपाची भगवमय करण्यात आलेला आहे, फुलांची सजावट करण्यात आलेली आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या लेझर लाईट लावण्यात आलेल्या आहे, आजूबाजूला सर्वत्र भव्य झेंडे लावण्यात आलेले आहे। आणि आता काही क्षणापूर्वी या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांचं आगमन झालेलं आहे। मंत्री गिरीश महाजन यांचं स्वागत जे आहे ते या ठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून केलं जात आहे आणि शरयू नदीच्या तीरावर पुढच्या काही क्षणामध्ये महाआरतीचं आयोजन होईल। आपण दृश्यांमध्ये बघतोय गिरीश महाजन या ठिकाणी दाखल झालेले आहे। समोर जलपूजनासाठीचा जलकलश जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। 5 नद्यांचं पाणी या कलशामध्ये आहे। हे 5 नद्यांचं पाणी जे आहे ते आता या शरयू नदीमध्ये थोड्या वेळामध्ये विसर्जित केलं जाईल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी जलपूजन जे आहे ते पार पडेल। मात्र एक भव्य दिव्य अशा प्रकारचं स्वरूप या महाआरतीला देण्यात आलेलं आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे, अवघ्या 10 महिन्यांपूर्वी याच ठिकाणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी महाआरती पार पडली होती। त्या महाआरतीला देखील एकनाथ शिंदे उपस्थित होते आणि त्याच वेळापासून कदाचित या सगळ्या बंडाची ठिणगी जी आहे ती याच ठिकाणून पडली। त्यावेळेची देखील जर दृश्य आजही आपण बघितली तर एकनाथ शिंदे इथेच आरती करत असताना अचानकपणे त्यांना मागे सरकवण्यात आलं आणि त्या ठिकाणी असलेले संजय राऊत जे आहे ते अचानकपणे पुढे आले। त्याच वेळेला त्या ठिकाणी एकनाथ शिंदे जे आहे ते रागवून थोड्या प्रमाणामध्ये मागे गेलेले आहे। ती जर दृश्य त्यावेळेची बघितली तर त्यामध्ये हे चित्र स्पष्ट दिसतं आणि याच ठिकाणी या सगळ्या बंडाची ठिणगी पडली अशी चर्चा आहे आणि म्हणून पुन्हा एकदा याच शरयू तीरावरून एक हिंदुत्वाचा नारा, हिंदुत्वाचा जागर जो आहे तो करण्याचा प्रयत्न शिंदे यांच्याकडनं, एकनाथ शिंदे यांच्याकडनं केला जातोय आणि त्यासाठी एक मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते आज दिवसभर अयोध्या नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं। शहरभर होर्डिंग लावण्यात आले, रामलल्लाच्या दर्शनाला या ठिकाणी मुख्यमंत्री गेले, त्याचबरोबर श्रीकांत शिंदे यांचं देखील आता या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपण थेट दृश्यांमध्ये बघतोय एक मान्यवर जे आहे ते या शरयू नदीच्या तीरावरती होणाऱ्या आरतीसाठी दाखल होत आहे आणि एक भव्य दिव्य अशा प्रकारचं स्टेज पाण्याच्या मधोमध या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि पाण्याच्या शरयू नदीच्या तीरावरती हे स्टेज उभारण्यात आल्यामुळं एक भव्य दिव्य अशा प्रकारचं स्वरूप जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतं आणि एकूणच एक मोठं शक्ती प्रदर्शन एकनाथ शिंदेच्या माध्यमातून हिंदुत्वाचा जागर करण्यासाठी या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आणि त्याचीच ही दृश्य आपण बघतोय। शरयू नदीच्या तीरावरून अयोध्येच्या शरयू नदीच्या तीरावरची ही थेट दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघतोय। बरोबर लक्ष्मण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा प्रकारचे फलक या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। लक्ष्मण, ज्या प्रकारे तुम्ही आता मगाशी म्हणालात की राजकीय किनार देखील आहे या सर्व घडामोडींना आणि दुसरीकडे श्रीकांत शिंदे यांचं देखील आगमन शरयू तीरावरती झालेलं आहे। उदय यांच्याकडे मी जाईल। उदय, महाराष्ट्रातलं राजकारण ज्या वेळेला ढवळून निघालेलं होतं, सत्तांतर झालेलं होतं, 2 महत्वाची जागा जी आहे ती त्यावेळेला बोलली गेली होती आणि एक म्हणजे गुवाहाटी आणि दुसरं म्हणजे आता अयोध्या। जसं अगदी काही क्षणांपूर्वी लक्ष्मण यांनी मागचा एक रेफरन्स सांगितलेला आहे उदय, की त्या क्षणाला मुख्यमंत्री आत्ताचे जे एकनाथ शिंदे त्यांना मागच्या महाआरतीच्या वेळेला थोडं बाजूला सारण्यात आलेलं होतं, त्याची देखील किनार आजच्या या महाआरतीला लाभलेली आहे का? सत्तांतर कशा प्रकारे झालं, त्याची ठिणगी कुठे पडली, त्यासाठी आजची ही महाआरती देखील तितकीच महत्वाची आहे असं म्हणायचं का उदय?
एकूण या शरयू नदीच्या महाआरतीच्या प्रकरणावर मोठं राजकारण आणि त्यानंतर राजकारणानंतर मोठं महाभारत जे आहे ते महाराष्ट्रामध्ये घडलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. राजकारण तर आहेच, मात्र त्या राजकारणामधून जे काय नंतर सत्ता संघर्ष होऊन नंतर सत्ता कारण घडलेलं आहे ते देखील संपूर्ण देशाने आणि महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आपण इथे पाहू शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदार आणि खासदारांसह तसंच पदाधिकाऱ्यांसह आज अयोध्या दौऱ्यावरती आलेले आहेत आणि प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलेलं, हनुमानगडीचं दर्शन घेतलेलं आणि त्यानंतर आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे शरयू नदीच्या घाटांवरती महाआरती जी आहे ती आयोजित केलेली आहे आणि त्याच महाआरतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अग्रणी राहून महाआरती करणार आहेत. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्याकडून हा विशेष सोहळा जो आयोजित करण्यात आलेला आहे. जे काय रामायण महाभारत ह्या शरयू घाटाच्या किनाऱ्यावरती घडलेला आहे त्यानंतर महाराष्ट्रातलं राजकारण जे आहे ते नवून निघालेलं आहे आणि आता आपण इथे पाहू शकतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढच्या काही क्षणांमध्ये. बरोबर आहे उदय, तुम्ही संपूर्ण माहिती दिली आणि यापूर्वी घडलेला जो इतिहास होता जिथून या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली ते देखील समजावून सांगितलं. आमचे 3 महत्वपूर्ण प्रतिनिधी यावेळेला अयोध्याच्या शरयू तीरावरती उपस्थित आहेत. एक म्हणजे उदय जाधव, दुसरे लक्ष्मण घाटोळ यांनी संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली. अजित मांढरे देखील त्या ठिकाणी पोहोचले आहेत, त्यांच्याकडे आपण जाणार आहोतच. मात्र तत्पूर्वी या क्षणाची सर्वात मोठी बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शरयू तीरी दाखल झालेले आहेत. शरयू तीरी शिवसैनिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आणि अगदी काही क्षणामध्ये शिंदे आणि फडणवीसांकडून त्या ठिकाणी महाआरतीला सुरुवात केली जाणार आहे. या क्षणाची ब्रेकिंग न्यूज सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण यावेळेला पाहतोय आणि आमचे तिन्ही प्रतिनिधी प्रत्येक क्षणाचे अपडेट्स आपल्यापर्यंत यावेळेला पोहोचवत आहे. अजित मांढरे देखील आपल्या सोबत जोडले गेले आहेत. अजित यांच्याकडे जाऊयात. अजित, जी दृश्य आपण पाहतोय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शरयू तीरावरती दाखल झालेले आहेत आणि अगदी काही क्षणामध्ये या ठिकाणी महाआरती पार पडताना दिसेल. अजित, नक्कीच अजिंक्य, जे दृश्य मी दाखवतोय ते आपल्या प्रेक्षकांना खरंच खूप छान दिसतील. संपूर्णपणे रोषणाई केली गेलेली आहे शरयू नदीच्या तीरावरती. अशा पद्धतीनं या महाआरतीचं आयोजन जे आहे ते शिवसेनेकडून केलं गेलेलं आहे आणि ते टॉप अँगलने कसं दिसतं किंवा या संपूर्ण घाटावरचं दृश्य जे आहे ते कसं दिसेल हे दाखवण्याचा आपण प्रयत्न करूया. माझ्यासोबत माझे विनायक दळवी आहेत, त्यांनी हे दृश्य जे आहे ते आपल्या जे प्रेक्षक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत. आरती जी आहे ते थोड्या वेळात सुरुवात होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आगमन जे आहे ते या शरयू नदीच्या या ठिकाणी आरती महाआरती करणार आहे त्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. येणार आहे. मात्र तत्पूर्वी जी दृश्य आमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे ती आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शरयू तीरावरती आगमन झालेलं आहे. फटाक्यांची आतषबाजी त्या ठिकाणी केली जात असल्याचं आपल्याला ऐकायला देखील मिळतं. तर दुसरीकडे सुंदर अशी विद्युत रोषणाई आज शरयू तीरावरती करण्यात आलेली आहे. तर आतषबाजीची ही दृश्य देखील आमच्या कॅमेऱ्यानं कैद केलेली आहे. तर दुसरीकडे मात्र मुख्यमंत्र्यांचं झालेलं आगमन, मुख्यमंत्री त्या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहेत ज्या ठिकाणी 5ही नद्यांचं पाणी आणून ठेवण्यात आलेलं आहे. कलश पूजन होईल, त्या ठिकाणी जलपूजन होईल आणि जलपूजन झाल्यानंतर शरयू तीरावरती महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, जे आपण एक्सक्लुझिव्ह न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण पाहतोय. न्यूज 18 लोकमतचे आमचे 3 प्रतिनिधी यावेळेला या सर्व घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत. लक्ष्मण घाटोळ आहेत, उदय जाधव आहेत आणि अजित मांढरे हे सर्व प्रतिनिधी आपल्यापर्यंत अयोध्येमध्ये सुरू असलेल्या या घडामोडी पोहोचवत आहेत. शरयू तीरावरती दाखल झाल्यानंतर मात्र मुख्यमंत्र्यांनी सर्वांना अभिवादन या ठिकाणी केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या सोबतीनं अनेक दिग्गज नेते मंडळी देखील शरयू तीरावरती दाखल झालेले आहेत. तिलक त्यांना करण्यात येतोय आणि त्याची देखील दृश्य आपण पाहतो आहोत. अगदी काही क्षणामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही मुख्यमंत्र्यांच्या सोबतीनं महाआरतीमध्ये सहभागी होताना पाहायला मिळून येतील. मात्र तो दिवस आणि आजचा दिवस यामध्ये हाच फरक आहे की अगदी काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं, ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांना डावललं गेल्याची नाराजी त्यांनी अनेक वेळेला बोलून दाखवलेली होती आणि राज्यातील सत्तांतराची ठिणगी या ठिकाणीच पडल्याचं देखील तज्ज्ञ मंडळी जे ते बोलताना आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. मात्र आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शरयू तीरावर दाखल झालेले आहेत आणि अगदी काही क्षणामध्ये शरयू तीरावरती जी महाआरती आयोजित केली जाते त्याला सुरुवात होता येईल.
याच क्षणाचे तुम्ही देखील साक्षीदार होताय न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून, कारण शरयू तीरावरती न्यूज 18 लोकमतही दाखल झालेलं आहे आणि अयोध्येमध्ये आज दिवसभर ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यांचा हा दौरा आयोजित करण्यात आलेला होता त्याची आपण थेट सगळी दृश्य यावेळेला पाहतोय। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शरयू तीरावरून थेटपणे आपल्याला पाहायला मिळतात। शरयू तीरावरती करण्यात आलेली ही विद्युत रोषणाई रोजच सुरू असलेल्या आरतीला मात्र आज वेगळं असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे, कारण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आजची महाआरती पार पडणार आहे। सकाळी रामलल्लांचं घेतलेलं दर्शन, त्यानंतर झालेलं शक्ती प्रदर्शन, लक्ष्मण किल्ल्यावरती जाऊन जसा मान सन्मान आज संत महंतांकडून मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आणि त्यानंतर शरयू नदी तीरावरती पार पडत असलेली ही महाआरती, या सगळ्याच घडामोडींचे आपणही साक्षीदार होतोय न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून। विविध कलशांच्या माध्यमातून 5 नद्यांचं पाणी या जलपूजनासाठी आणण्यात आलेलं आहे। जलपूजन पार पडल्यानंतर लगेचच महाआरती देखील या शरयू तीरावरती पार पडताना दिसेल। मात्र त्यासाठी करण्यात आलेली संपूर्ण जय्यत तयारी, फुलांनी सजवण्यात आलेला हा शरयू घाट आणि शरयू तीरावरती करण्यात आलेली विद्युत रोषणाई आणि अगदी काही क्षणामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी शरयू तीरावरती महाआरती पार पडताना दिसेल। प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा हा सातत्यानं शिवसेनेकडून दाखवण्यात आलेला होता आणि आजही तशाच प्रकारे भगवी वस्त्र ही मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावरती देण्यात आलेली आहे। त्यामुळे प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा येत्या काळामध्ये गाजणार एवढं निश्चित आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रोच्चारणामध्ये जलपूजन। समर्पयामि लगता लोग लगा है तो खुदाई नहीं है कहा खुदा दे। तर अगदी काही क्षणामध्ये ही महाआरती आणि त्याची सुरुवात केली जाईल। मात्र विविध प्रकारच्या नद्यांचं आणलेलं पाणी जे कलशांमध्ये आणण्यात आलेलं होतं मुख्यमंत्र्यांच्या सोबतीला, त्यांच्याच जवळचे असलेले सर्व मंत्री देखील मात्र या जलपूजनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे शिवसेनेमध्ये पडलेली फूट आणि त्यानंतर जे जे मंत्री एकनाथ शिंदेंच्या बाजूने आहेत ते सगळे आपल्याला एका फ्रेममध्ये यावेळेला पाहायला मिळतात थेटपणे शरयू तीरावरून। त्यामुळे आपण मजबूतीनं शिवसेना पुढच्या काळामध्ये भाजपच्या साथीनं पुढच्या निवडणुका लढणार एवढं मात्र निश्चित। मात्र जलपूजन आणि महाआरती याचे आपणही साक्षीदार होताय न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून। एकाच वेळेला आमच्या विविध कॅमेऱ्यांमधून टिपण्यात येत असलेली ही आपण सगळी दृश्य एकाच वेळेला पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या जवळचे असलेले सर्व मंत्री आणि प्रमुख नेते या जलपूजनामध्ये सामील झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि अगदी काही क्षणामध्ये महाआरती पार पडताना आपल्याला सगळ्यांना पाहता येणार आहे। जलपूजनासाठी 5 विविध नद्यांचं पाणी यावेळेला आणलं गेलेलं होतं। भगवती सरजू मे देव्यै नमः अबीरंचा गुलालंचा समर्पयामि भगवती सरजू देव्यै नमः। ओम भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये जलपूजनाला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे, कारण 5 तत्वांपैकी मनुष्य जातीसाठी महत्वाचं असलेलं जल आणि त्याच जलपूजनाचे आपणही साक्षीदार यावेळेला होतोय थेट शरयू तीरावरून। भगवती देव्यै नमः हस्तान समर्पण पूरा चाहते प्रभू रामचंद्रांचं परमधूप रामलल्लांचं दर्शन घेतल्यानंतर आज दिवसभराचे सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचाच कार्यक्रमाचा टप्पा म्हणजे शरयू तीरावरती आज होत असलेली ही महाआरती आणि महाआरतीच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सर्व नेते मंडळी शरयू तीरावरती दाखल झालेले आहेत। या घाटावरती ज्या ठिकाणी महाआरती पार पडणार आहे तो संपूर्ण घाट सज्ज आहे आणि अगदी काही क्षणामध्ये मंत्रोच्चारणानंतर त्या ठिकाणी महाआरती पार पडेल।
वासेवानेतामगं ससनेतामां पवनेतामां दुष्टातामां देवहूतामां धूपमाग्राप्यामि भगवती सरजू मैया की जय। हाथ में अक्षत ले ले। जलपूजनावेळी दीप आणि धूप यातूनही आरतीला सुरुवात केली जात असते। ओम नमस्ते सरजू देवी वासिष्ठितमे शुभे ब्रह्मादि सकल देवै ऋषिभिर्नारदादिभिः सदा त्वं सेविता देवी मानसात् समायाते तां पापहारिणीं अस्मतां पशतां देवी पापनाशे प्रतीयति हरिः ओम। नेत्रजायै च विद्महे श्री वासिष्ठै धीमहि तन्नो सरजू मैया पार्वती पते हर हर महादेव। शंभो आइए सर सर जलपूजन पार पडल्यानंतर मात्र शरयू नदीचं पाणी हे डोक्यावरती घेतलं जाणार असल्याची माहिती आपल्या प्रतिनिधींनी देखील आपल्यापर्यंत पोहोचवलेली होती आणि त्याचप्रमाणे आज काही क्षणामध्ये ही महाआरती देखील पार पडताना दिसेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा आणि अयोध्या दौऱ्यातील तोच महत्वाचा टप्पा ज्यावेळेला शरयू तीरावरती ही महाआरती आयोजित करण्यात आलेली आणि पार पडणार आहे अगदी काही क्षणामध्ये। संपूर्णपणे तयारी झाल्यानंतर मात्र अगदी काही क्षणामध्ये त्या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार होणार आहोतच। संपूर्ण दिवसभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन पार पडल्यानंतर मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही महाआरती अगदी काही क्षणामध्ये पार पडताना आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे। तत्पूर्वी झालेलं जलपूजन आपण सगळ्यांनी पाहिलं। शरयू तीरावरती संपूर्ण तयारी आज करून ठेवण्यात आलेली होती, ती म्हणजे जलपूजनासंदर्भातली। जलपूजन पार पडल्यानंतर मात्र महाआरती देखील आयोजित करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी ढोल ताशांचा गजर आणि त्यानंतर अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये ही महाआरती पार पडेल। काही क्षणांपूर्वी जर आपण पाहिलं तर मंत्रोच्चारण त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि मंत्रोच्चारणानंतर महाआरती। आजचा दिवस अतिशय भाग्याचा असल्याचं देखील माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं होतं। अनेक संत महंतांच्या उपस्थितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यात आणि शरयू तीरावरून आपण ही थेट दृश्य त्यांच्या या दौऱ्याची पाहतो आहोत। प्रारंभ होने जा रही है। अतः आप सभी लोग महाआरती अगदी काही क्षणामध्ये त्या ठिकाणी सुरू होताना आपल्याला पाहायला मिळते। जय श्री राम जय श्री राम। या ठिकाणी आरतीच्या मध्यभागी जी काही मंडळी आहेत कृपया आपण जागेवर बसून घ्या। ही जी काही मंडळी आहेत त्यांनी कृपया आपण जागेवर बसून घ्या। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ जागेवर शिंदे, बसून घ्या। भाजपचे नेते गिरीशजी महाजन, कृपया रामदास कदम या सगळ्यांची उपस्थिती या महाआरतीच्या निमित्तानं आणि सुरू असलेलं शक्ती प्रदर्शन। येत्या काळातील होणाऱ्या निवडणुका शिवसेना आणि भाजप महायुती लढणार असल्याचं यापूर्वीच पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं आणि त्याचीच सुरुवात आज या शरयू तीरावरून होत असल्याचं पाहायला मिळतंय। एका बाजूला महाविकास आघाडी ही संपूर्ण तयारी करत असताना दुसरीकडे महायुती देखील कमी पडणार नाही हेच दाखवून देण्याचा प्रयत्न। तर हिंदुत्वावरून देखील अनेक प्रश्न आजपर्यंत सत्ताधारी आणि विरोधकांनी उपस्थित केलेले होते। त्याच दृष्टीनं प्रखर हिंदुत्व आमचंच आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेले त्यांचे सत्तांतराच्या वेळेचे सर्व शिलेदारही यावेळेला शरयू तीरावरती दाखल झालेले आहेत। तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रामधून गेलेले जे त्यांचे समर्थक आहेत त्या सगळ्यांना अभिवादन करत असल्याचं मुख्यमंत्री आपण यावेळेला पाहतोय। जोरदार अशी तयारी यासाठी करण्यात आलेली होती।
नियोजित दौऱ्यादरम्यान सुरुवातीला ठाण्यातून आणि नाशिक आणि महाराष्ट्रातल्या तमाम भागातून अनेक शिवसैनिक हे मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यासाठी अयोध्येला रवाना झालेले होते. त्यावरून टीकाटिप्पणी जरी झालेली असली तरी देखील आजचा संपूर्ण दिवसभरातला कार्यक्रम न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण पाहिला आणि अगदी काही क्षणामध्ये ज्या ठिकाणी ही महाआरती पार पडणार आहे त्याची देखील तयारी झाल्याचं आपण दृश्यांमधून यावेळेला पाहू शकतोय. शरयू तीरावरची ही विहंगम अशी दृश्य न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यातून. मैया की सरजू मैया की महादेव. ओम नमो अभिघ्राजाय सर्वसौख्यप्रदायिने दुष्टारिष्ट विनाशाय पराय परमात्मने लंबोदरं महादेव. हॅलो. जगनेन जज्जमय जन्तदेवा तानि भगवानि प्रथमान्यासन्न हेहनाकं महिमानः पूर्वे साध्याः सन्ति देवाः. ॐ राजाधिराजाय प्रसय्यशाहिने नमो वयं वै शरणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. हरिः ओम् नेत्रजायै च विद्महे श्रीवासिष्ठ्यै च धीमहि तन्नो सर्गो प्रचोदयात्. मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि. बोलो सरजू मैया की जय. रामचंद्र भगवान की उमापति महादेव उधर महादेव की सरजू मैया की नमः. पार्वती पते हर हर महादेव. आइए एक एक हाथ लगाइए भाई. तर यावेळेला आपण पाहिलं की शरयू तीरावरती पार पडलेली आहे शरयू आरती आणि याच महाआरतीचं नियोजन गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू होतं. आजच्या संपूर्ण दिवसभराच्या या कार्यक्रमानंतर शरयू आरती देखील मुख्यमंत्री आणि त्यांच्या सोबत असलेले सर्व मंत्री आणि महत्त्वपूर्ण नेते यांच्या हस्ते शरयू तीरावरती पार पडलेली आहे. शरयू तीरावरून सुरू असलेल्या या आरतीची आपण थेट दृश्य पाहिली आणि त्यानंतर मात्र मुख्यमंत्र्यांचं त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर सुरू असलेलं हितगुज आपण यावेळेला पाहतोय. बसून घ्या. प्रसादाचा कार्यक्रम आहे. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आपल्याशी बोलणार आहेत. माननीय एकनाथ शिंदे साहेब आपल्याशी बोलणार आहेत. या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अगदी काही क्षणामध्ये या ठिकाणी महाराष्ट्रातून जे जे उपस्थित आहेत त्या सगळ्यांशी संवाद साधतील. यांनाही विनंती आहे की आपण थोडस मागे राहिलं तर बरं होईल. साहेब सगळ्यांशी बोलणार आहेत. तमाम या ठिकाणी जमलेले हिंदू प्रेमी नागरिक, शिवसेना प्रेमी नागरिक, भारतीय जनता पार्टी, आपल्या युतीचे नागरिक या सगळ्यांशी साहेब बोलणार आहेत. आपण जागेवर रामभक्त सगळ्यांनी जागेवर बसून घ्या. यहाँ आए हुए सब मेहमानों को विनंती है आप अपनी जगह पे बैठ के लो. शरयू तीरावरती ही महाआरती पार पडल्यानंतर अगदी काही क्षणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व उपस्थितांशी संवाद साधतायत. प्लीज प्लीज प्लीज. यावेळी शरयू तीरावरती मात्र मुख्यमंत्री काय बोलतात याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशवासियांचं लक्ष. या ठिकाणी सुद्धा अतिशय उत्तम अशी आसन व्यवस्था आहे आणि सगळे बसून घेतलेले आहे सगळ्यांनी.
थोडस ऍडजस्ट करायला पाहिजे, आता आपली युती आहे. चांगलं होणार आहे, आपण प्लीज बसून घ्या सगळ्यांनी. तर यावेळेला ही महाआरती पार पडल्यानंतर या ठिकाणी मात्र पुढच्या कार्यक्रमाला अगदी काही क्षणामध्ये सुरुवात होतीये, ज्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हितगुज साधणार आहेत. महायुतीचे उपस्थित असलेले सर्व कार्यकारी पदाधिकारी या सर्वांना नेमका आज शरयू तीरावरून ते नेमकं काय संबोधतात हे देखील आपल्याला न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेच. संपूर्ण दिवसभरामध्ये विविध ठिकाणी ज्या ज्या वेळेला माध्यमांशी बोलण्याची संधी त्यांना मिळाली त्यावेळेला काही जण हे हिंदुत्वाची त्यांना ॲलर्जी असल्याचं देखील शरसंधान त्यांनी साधलेलं होतं. मात्र त्याच शरयू तीरावरती अगदी काही महिन्यांपूर्वी ज्या वेळेला महाआरतीमधल्या सहभागावरून ही ठिणगी पडलेली होती, आज तो विषय ते पुन्हा एकदा बोलतात का? येत्या काळातील निवडणुकांसाठी हिंदुत्व हा मुद्दा आणि त्याचबरोबर महायुतीच्या माध्यमातून कशा प्रकारे या निवडणुकांना सामोरं जाणार असल्याचं सुतोवाच आज मुख्यमंत्री त्या ठिकाणी करतात का हे देखील पाहूयात. मुख्यमंत्री बोलतायत, थेट जाऊयात. जय जय श्री राम. प्रभु रामचंद्र की, सियावर रामचंद्र की, छत्रपति शिवाजी महाराज की जय. भवानी राम भक्त पवन पुत्र हनुमान की, सबको बांट बोलो सब संतन की, शरयू मैया की. सगळ्यांना कहाँ लगे मनापासून खूप खूप शुभेच्छा. सभी राम भक्तों का मैं महाराष्ट्र का मुख्यमंत्री के नाते मैं तहे दिल से स्वागत करता हूं, आपका अभिनंदन करता हूं. सगळ्यांना मनापासून धन्यवाद, सगळ्यांचे मनापासून आभार. खरं म्हणजे हिंदीतच बोलतो हं. ये महाराज जी बोल रहे, हिंदी में बोलो. आज हमारे लक्ष्मण किला के आदरणीय महंत मैथिली शरण महाराज जी और आरती का आयोजन करने वाले हमारे शशिकांत महाराज जी, इनको मैं हमारे सभी मंत्री, हमारे सभी नेता, हमारे सभी सांसद, हमारे सभी विधायक, हमारे सभी जिला प्रमुख, हमारे सभी कार्यकर्ता, शिव सैनिक और हमारे मंत्री जी तो है स्वतंत्र देव जी, मंत्री जी, महाराज नहीं मंत्री जी, कल से मेरे साथ है और उनको मैं धन्यवाद देना चाहता हूं क्योंकि इस राज्य के मुख्यमंत्री योगी जी, इन्होंने अच्छा नियोजन किया है और बहुत मैं धन्यवाद देना चाहता हूं उनको. कली से आप लोग 2 दिन 3 दिन पहले से यहाँ पर सब लोग अयोध्या आए थे और हर बार तैयारी के बहाने, नियोजन के बहाने मैं आता था, लेकिन इस बार मैं मुख्यमंत्री होने के नाते आप सभी लोगों ने नियोजन किया है और सबसे बड़ा अच्छा नियोजन आप लोगों ने किया, इसलिए मैं आप सभी लोगों को धन्यवाद देना चाहता हूं, आपका आभार व्यक्त करता हूं. लखनऊ से लेके अयोध्या तक एक पूरा माहौल भगवामय हो चुका था. क्या बोलते हैं, केसरिया माहौल यहाँ पर देखने मिला. इसलिए मैं सभी लोगों को धन्यवाद देता हूं और एक इतना ही कहता हूं कि आज के सुबह रामलल्ला का दर्शन हुआ, उसके बाद हम राम मंदिर का निर्माण देखने गए, हनुमान गढ़ी गए
लक्ष्मण किला गए और अभी शरयू की आरती हमारी हुई है। अभी हमारी यात्रा सफल हो गई ना? अभी यात्रा सफल हो गई है, बोले महाराज बोल रहे हैं। हाँ? और इसलिए मैं सभी लोगों को धन्यवाद देता हूं। हमारे सब वरिष्ठ नेता लोग हैं यहाँ पर, हमारे सभी पदाधिकारी हैं। सुबह हमारे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी भी दर्शन और आरती को आए थे रामलला के मंदिर में, उनको जाना था, लेकिन फिर भी हम सब लोग यहाँ आए हैं, इसलिए वो भी दर्शन को आए। मैं उनको भी धन्यवाद देना चाहता हूँ। और इतने बड़े संख्या में आप लोग आने के बावजूद कहीं पर भी थोड़ा धक्का मुक्की सबको हो गई है, लेकिन इतने बड़े आयोजन में थोड़ा बहुत होता है। लेकिन ये स्थानिक प्रशासन जो है, यहाँ की पुलिस है, एसपी है, कमिश्नर है, आईजी है, डीआईजी है, एसडीएम है, डीएम है, मतलब कलेक्टर ना, तो ये सभी लोगों को, बाकी प्रशासन के जितने भी लोग हैं, उनको मैं धन्यवाद देना चाहता हूँ। आप सभी लोगों के वजह से ये यात्रा हमारी जो है सफल हो गई है और सभी लोगों को ये रामलला का दर्शन लेना आसान हुआ है। और इतना ही मैं कहूंगा, ये फिर एक बार मैंने अभी वहीं पर भी कहा था, रामलला अयोध्या ये हमारे लिए श्रद्धा और आस्था का विषय है, हमारे लिए बहुत ही अस्मिता का विषय है। और इसलिए हमारे हिंदू हृदय सम्राट बाबा साहेब ठाकरे जी के जमाने से इसका महत्व अयोध्या का हमारे लिए बहुत बड़ा है, बहुत बड़ा है। इसमें कोई लोग क्या क्या बोलते हैं, लेकिन हमारे इस यात्रा में बिल्कुल राजनीतिक मुद्दा नहीं है। हमें इसे राजनीति का मुद्दा कभी बनाया नहीं, बनाएंगे नहीं। ये हमारे लिए श्रद्धा की बात है, अस्मिता की बात है, आस्था की बात है। और ये अयोध्या और रामलला ये हिंदुत्व का एक प्रतीक है। और इसलिए लाखों करोड़ों लोगों की जो भावना थी, मैंने अभी भी कहा वहां पर, ये भावना हिंदू हृदय सम्राट जी की भी थी, बाबा साहेब ठाकरे जी की थी, क्योंकि यहाँ पर राम मंदिर बने और उसका काम जोर शोर से शुरू हुआ है। और इतना ही मैं कहूंगा कि इसमें हमारे धर्मवीर आनंद गे जी, हमारे आनंद गे साहब ने कार सेवा में चांदी की ईंट भेंट दी थी, ये भी मुझे पता है। और इसलिए मैं सभी लोगों को फिर एक बार धन्यवाद देना चाहता हूं। इतनी बड़ी संख्या में आप लोग उपस्थित हैं, मैं बहुत बहुत आभारी हूं। महाराष्ट्र और उत्तर प्रदेश, ये हमारा भी रिश्ता बहुत ही अटूट हो गया है, जोरदार हुआ है। इसलिए मैं सबको फिर एक बार बहुत बहुत बधाई देता हूँ, धन्यवाद देता हूँ। और यहाँ पर हमारे सामने मीडिया के लोग हैं, उनको भी बहुत बहुत, आप लोगों को लगा कि आप लोग को भूल गया, ऐसा नहीं है। हाँ, आप भी 3-4 दिन से यहाँ पर मौजूद हो और आपको भी धक्का मुक्की का सामना करना पड़ा है, लेकिन किसी को अगर गलती से कुछ तकलीफ हुई हो तो आप समझ के लीजिए। और इसलिए भी मैं आपको बहुत धन्यवाद देता हूँ। आपको उधर बोट में भी है, सभी लोगों को फिर एक बार बहुत बहुत धन्यवाद। जैसे आप लोग सगळ्यांना मनापासून धन्यवाद, जैसे आप लोग आए हैं। पुलिस का तो पुलिस को तो मैंने धन्यवाद दे दिया है। पुलिस को बहुत तकलीफ हो गई, आईजी है, डीआईजी सब लोग हैं। अभी वो प्रोटोकॉल करते थे बेचारे, उनका तो ड्यूटी है, लेकिन ये मंत्री ऐसा है कि पब्लिक में घुस जाता है, तो आपको तकलीफ हो गई है। तो यही मेरी विटामिन है, यही मेरी ऊर्जा है। और इसलिए आपको भी मैं बहुत धन्यवाद देता हूँ। आपको बहुत तकलीफ सहनी पड़ी, जो ट्रेन से आए हैं 36 घंटे का जो प्रवास करके वो आए हैं, उनको भी मैं धन्यवाद देना चाहता हूँ। आणि तुम्हाला मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। तुम्ही
रेल्वेचा प्रवास करून या इथे शोभा वाढवलेली आहे रामलल्लाच्या यात्रेची. पण तुम्हाला मी सांगतो, आता रामलल्लाचा आशीर्वाद घेऊन तुम्ही महाराष्ट्रात जाणार आहात, त्यामुळे तुम्हाला ऊर्जा आणि प्रेरणा मिळणार आहे. ही ऊर्जा आणि प्रेरणा या महाराष्ट्रामध्ये लोकांची सेवा करण्यासाठी, या महाराष्ट्राची प्रगती करण्यासाठी, या महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आपण वापरूया. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. इस राज्य के फिर एक बार मैं यहाँ पर आदर पूर्वक हमारे अस्मिता का जो राम मंदिर का निर्माण हो रहा है, फिर एक बार मैं बार बार कहूंगा, इस देश के आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के वजह से ये राम मंदिर का निर्माण हो रहा है. आणि म्हणून बाळासाहेबांचं स्वप्न कोण साकार करतंय? आणि म्हणून तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देतो. फिर एक बार मैं उनको धन्यवाद देता हूँ, आभार व्यक्त करता हूँ प्रधानमंत्री महोदय जी का. जैसे और इस राज्य के मंत्री महोदय तो साथ में है कल से, स्वतंत्र देव जी और मुख्यमंत्री जी योगी जी, इन्होंने भी बहुत ही अच्छा हमारा ख्याल रखा, नियोजन किया. इसलिए उनको भी मैं धन्यवाद देना चाहता हूँ. उनका भी मैं अभिनंदन करता हूँ, योगी जी का, मोदी जी का और योगी जी का. और आप सभी लोगों को एकदम जैसे आए वैसे शांति से आराम से आप वापस जाइए सुरक्षित. सगळ्यांना मी शांततेत जाण्याचं आवाहन करतो. स्थानीय लोगों को कुछ तकलीफ हुई होगी हमारे यात्रा से, उनकी भी मैं क्षमा चाहता हूँ, दिलगिरी व्यक्त करता हूँ. बोलो श्यावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, बोलो सब संतन की, भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे जय श्री राम. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शरयू तीरावरती ज्यावेळेला ही महाआरती पार पडलेली आहे, त्यानंतर या संपूर्ण चलो अयोध्या हा जो संपूर्ण दौरा त्यांचा आयोजित करण्यात आलेला होता, त्यामध्ये जे जे सहभागी झाले त्या सगळ्यांचे आभारही त्यांनी मानलेले आहेत. तर येत्या काळामध्ये कशाप्रकारे हिंदुत्व टिकवण्याची जबाबदारी आपण घेत असल्याचं आणि येत्या काळातही महायुती संपूर्ण राज्याचं भलं करण्यासाठी तयारीत असल्याचं देखील यावेळेला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. तर शरयू तीरावरती आज हजारो शिवसैनिकांची देखील उपस्थिती होती आणि या उपस्थितीमध्येच आजचा हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडलेला आहे. तर या दौऱ्याच्या यशस्वीततेसाठी ज्यांनी ज्यांनी कार्य केलं, जे जे त्या ठिकाणी झटले, त्या सगळ्यांचे आभारही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळेला मानलेले आहेत. राम मंदिर हा आमच्या अस्मितेचा विषय आहे, राजकारणाचा नाही, हे देखील सांगायला आज ते विसरले नाही. जय श्रीरामचा नारा आता लगावला जाऊ लागलेला आहे आणि शरयू तीरावरची महाआरती पार पडल्यानंतर पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला राज्यातली सर्व नेते मंडळी आणि अयोध्या दौऱ्यासाठी गेलेले सर्वजण यावेळेला निघायला सुरुवात होईल.